तर मित्रांनो सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आता सध्या यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल त्याच्यावर अशा प्रकारची की कॉमेडी टाईपमध्ये पॉडकास्ट वाणी जी की व्हिडिओज आहेत ते जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही तुमच्या फोटोपासून आहे ते क्रिएट करू शकता। आता हे फोटोज कसे क्रिएट केले आहेत, काय प्रोसेस केले, सर्व काही डिटेल्समध्ये सांगतो। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर टेलिग्रामला जॉईन करून घ्यायचा। टेलिग्रामवर तुम्हाला रेडीमेड सर्व प्रॉम्प्ट्स भेटतात, जसं की बघू शकता मी जी की ChatGPT सगळ्यात पहिले ओपन केलं तर तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला जर समजा रेडीमेड प्रॉम्प्ट जर नको असतील तर डायरेक्ट बघू शकता इथे मी काय टाकलाय, चेहरा सेम टू सेम ठेवा, फक्त स्टेजवर उभा राहून कॉमेडी सांगत असलेला असा इमेज मला इथं बनवून द्या उभा राहून। ओके, अशा प्रकारे माझा फोटो ऍड केला आणि खाली हा प्रॉम्प्ट आहे म्हणजे असं बोलून मी आहे डायरेक्ट टेक्स्टमध्ये सेंड केलं। त्याच्यानंतर येथे मला तो एक इमेज आहे तो क्रिएट करून दिलेला आहे, जो की इमेज तुम्हाला मी गॅलरीतून सुद्धा इथे दावतो। अशा प्रकारे इमेज आहे तो क्रिएट करून दिलेला आहे। त्याच्यानंतर बघू शकता इथे इमेज आहे तो आपला बघू शकता हा प्रॉम्प्ट नंतर इथे इमेज आला आहे। त्यानंतर मी काय केलं की फेरची ChatGPT सांगितली छोटीशी मला 1 2 ते 3 ओळीची कॉमेडी लिहून द्या, हस्सी झाली पाहिजे म्हणजे हसता लोकांना हसाय आलं पाहिजे, अशा प्रकारे मी टाईप केलेलं आहे। त्याच्यानंतर बघू शकता इथे 1 2 3 मला लिहून दिले आहेत। ओके, आता तुम्हाला समजलं। सगळ्यात पहिले तर काय केलं, मी माझा फोटो अपलोड केला आणि हा प्रॉम्प्ट तुम्हाला टेलिग्रामवर बघायला भेटेल, तिथून कॉपी करून पेस्ट करू शकता किंवा इथे म्हणू शकता चेहरा सेम टू सेम ठेवा, फक्त स्टेजवर उभा राहिलेला मला असा इमेज बनवून द्या जसं मी स्टेजवर बोलत असेल तशा प्रकारे। त्यानंतर ChatGPT मला इमेज क्रिएट करून दिला आणि त्याच्यानंतर मी काय केलं की छोटीशी मला 1 2 3 ओळीची कॉमेडी लिहून द्या ज्यातून आहे ते हसू निर्माण झालं पाहिजे लोकांना, तशा प्रकारे त्यानंतर मला दिलं आहे। आता काय करायचं, इमेज तुम्हाला सगळ्यात पहिले तर हा इमेज असेल याच्यावर क्लिक करून तुम्हाला फक्त इथे एरोवर क्लिक करायचं आहे आणि याला गॅलरीत तुमच्या सेव्ह करून घ्यायचं आहे। सेव्ह केल्यानंतर इथे 3 लिहून दिलेत बघू 1 2 3, यातून तुम्हाला सगळ्यात पहिले इथून इंटरनेट ऑन करून घेतो। तर तुम्हाला सगळ्यात पहिले कोणतीही यातली आवडेल, जसं की मला 2 नंबरची आवडली तर फक्त याला अशा पद्धतीने प्रेस करा आणि याला इथे इथून अशा पद्धतीने कॉपी करून घ्या। कॉपी करा, बॅक या आणि त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ते YT क्रिएट ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचे, प्ले स्टोअर एकदम फ्रीमध्ये बघायला भेटते। त्यानंतर YT क्रिएट ॲप आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रोसेस मध्ये लॉग इन करून घ्या, सर्व काही गोष्टी असतील त्या तुम्हाला द्यायच्या आहेत। त्याच्यानंतर जनरेट व्हिडिओचा ऑप्शन तुम्हाला इथे बघायला भेटतो, 3 नंबरचा या ऑप्शनवर क्लिक करा, प्लस बटनवर सगळ्यात पहिले इथे क्लिक करा। जो इमेज तुम्ही आता सेव्ह केलेला आहे तो इमेज आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा, जसं की आता हा इमेज आहे तो मी इथून अशा प्रकारे तो इथून ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर येथे जो प्रॉम्प्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करा आणि त्यानंतर जनरेटवर फक्त क्लिक करा। त्याच्यानंतर आहे तो तुमचा व्हिडिओ आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आहे ते वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता। आता सध्या इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, सर्व सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत जे जास्त प्रमाणात ट्रेंडिंगला आहेत, त्यामुळे तुम्ही ते काहीच मिनिटाच्या आत आहे अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता। आता पूर्णपणे प्रोसेसिंग होत आहे, पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कशा प्रकारे व्हिडिओ एडिट होते ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। इथून पूर्ण प्रोसेस करून घ्यायचा, प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसा व्हिडिओ एडिट होणार आहे। आता थोडंसं इथे कसं आहे 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागू शकतो, त्यामुळे थोडासा व्हिडिओ स्किप करतो आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे व्हिडिओ आहे तो रेडी होत आहे। तर आता बघू शकता आपला व्हिडिओ आहे तो आता इथे रेडी झालेला आहे अशा प्रकारे। ओके, बघू शकता सर्व गोष्टी त्या आहे अशा आल्या, चेहरा जो की असेल सेम टू सेम राहिला, सर्व गोष्टी त्या प्रॉपर आलेल्या आहेत। त्याच्यानंतर यूज व्हिडिओवर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याला गॅलरीत तुमच्या सेव्ह करण्यासाठी एरोच्या बटनवर ते खाली तुम्हाला दिसेल 3 लाईनच्या या बटनवर क्लिक करा आणि एक्सपोर्टवर क्लिक करा। त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ जो की असेल तो तुमच्या गॅलरीत आहे तो सेव्ह होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे स्टोरीज यूज करू शकता, वेगवेगळे व्हिडिओज आहे ते क्रिएट करू शकता। आता मी गॅलरीतून आहे तो माईक आणि तुम्हाला आहे तो आता बघूया व्हिडिओ कशा प्रकारे रेडी झालाय। बघू शकता येथे बघू शकता मित्र म्हणाला तुझं लग्न कधी, आधी वायफायचा पासवर्ड बदलतो मग लग्नाचा विचार करतो। आता बघू शकता कशा प्रकारे आपली जी की स्टोरी आहे ती रेडी झाली, माईक मी कनेक्ट करून घेतो आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता। आणि याचे सर्व ज्या काही गोष्टी असतील किंवा व्हिडिओ जर तुम्हाला डेमोमध्ये हवा असेल तर टेलिग्रामवर अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही बघू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये।